नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या डिझाईन असलेल्या तांब्याच्या ग्लाससाठी आहे. या ग्लासवरती बाहेरून डिझाईन असते आणि आतून अशा प्रकारे तो तांब्याचा असतो. पण हा ग्लास जर आपण दररोज वापरत नसेल तर तो घरात तसाच पडून राहतो. अशा वेळेस याचा उपयोग आपण कसा करायचा ते दाखवणार आहे. आता त्यासाठी येथे मी 2 रबर घेतलेले आहेत. आता हे दोन्ही रबर आपण या ग्लासला अशा पद्धतीने लावून घ्यायचे. या प्रकारे दोन्ही रबर आपल्याला असे क्रॉस लावून घ्यायचे आहेत. असे लावून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी येथे मी कलर पेन्स घेतलेले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहेत. हे पेन आपण ज्यावेळेस एकत्र ठेवतो त्यावेळेस ते आपल्याला पटकन मिळत नाही. त्यामुळे ते आपण अशा प्रकारे रबर लावून ते ऑर्गनाइज करून ठेवले तर ते आपल्याला पटकन मिळणार आहे. जो पेन आपल्याला घ्यायचा आहे तो आपल्याला लगेच मिळणार आहे. त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे माझ्याकडे अशी रिकामी झालेली औषधाची एक बॉटल आहे. अशी रिकामी झालेली औषधाची बॉटल आपण फेकू न देता त्याचा कसा उपयोग करायचा ते दाखवणार आहे. ही औषधाची बॉटल मी आतून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बॉटलचं झाकण काढून घेऊया. झाकण लागणार नाही ते बाजूला ठेवायचे. आता या बॉटलवरचा जर स्टिकर जर तुम्हाला काढायचा असेल तर तो तुम्ही तारेच्या घासणीने घासून काढू शकता आणि नाही काढला तरी चालेल. याच्यावरती आता आपल्याला कलर करायचा आहे. त्यासाठी इथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलाय. आता ब्रशच्या साहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर आपण करून घेणार आहोत. तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे बॉटलला कलर करून झाल्यानंतर तो आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. बॉटलला लावलेला कलर सुकलेला आहे तर आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत. डिझाईन करण्यासाठी इथे मी 3D आउटलाइनर वापरणार आहे. याच्यावरती अशा प्रकारे पिंक कलरने डिझाईन मी करून घेते. तुमच्याकडे जर हे कलर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा याच्यावरती डिझाईन करू शकता. अशा पद्धतीने साधी सिंपल अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी तुम्ही करू शकता. आता याच्यावरती डिझाईन करून झाल्यानंतर या बॉटलचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे. याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे. त्यासाठी मी अशा प्रकारचं एक स्पायडर प्लांट घेतलेला आहे. ते आपण याच्यामध्ये ठेवूया. तुमच्याकडे मनी प्लांट असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे औषधाच्या बॉटल पासून आपण मिनी प्लांटर बनवलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आता इथे माझ्याकडे शिल्लक राहिलेला साबणाचा एक छोटासा तुकडा आहे. अशा प्रकारे साबण छोटे छोटे शिल्लक राहिले की आपण ते फेकून देतो. तर फेकून न देता त्याचा उपयोग आपण आज कशा प्रकारे करायचा ते दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा असे साबण शिल्लक असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता इथे मी कर्कटक घेतलेला आहे. कर्कटकने आपण या साबणाच्या एका बाजूला होल करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कर्कटक नसेल तर तुम्ही खिळ्याने सुद्धा याला होल करू शकता. साबणाला होल करून झाल्यानंतर इथे मी एक छोटा लोकरीचा तुकडा घेतलाय. तुमच्याकडे लोकर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही जाडसर दोरा सुद्धा घेऊ शकता. आता ही लोकर आपण या साबणामधून बांधून घेऊया. आता अशा प्रकारे साबणाला ही लोकर बांधल्यानंतर याचा उपयोग आपण कोठे कसा करायचा ते बघूया. या शिल्लक साबणाचा वापर आपण हात धुण्यासाठी करणार आहोत. तो कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया. या साबणाला जी आपण लोकर बांधलेली आहे ती लोकर आपण या नळाला या पद्धतीने अडकवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नळाला आपण हा साबण अडकवलेला आहे. हा साबण जर तुम्हाला नळाला अडकवायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही खिळ्याला कुठेही अडकवू शकता. तुम्हाला जिथे हा साबण अडकवायचा तिथे अडकवून ठेवू शकता. पण हा साबण जर तुम्ही अशा प्रकारे नळाला जर अडकवला तर हात धुवायला सुद्धा खूप सोपं जातं आणि साबण ओला झाला तर सर्व पाणी वॉश बेसिनच्या आतमध्येच पडलं जातं आणि त्यामुळे बाजूचा भागही ओलसर होत नाही. त्यासाठी तुम्ही सुद्धा असे शिल्लक राहिलेले साबण हात धुण्यासाठी अशा प्रकारे वापरू शकता. टिप ती म्हणजे अशा प्रकारच्या रिकाम्या झालेल्या या मसाल्याच्या बॉक्ससाठी आहे. असे मसाल्याचे बॉक्स फेकू न देता त्याचा कसा वापर करायचा ते बघणार आहोत. आता या बॉक्सचा जो वरचा झाकणाचा भाग आहे तो आपण कैचीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते आता आपण बघायचे. त्यासाठी इथे मी डबल साइडेड टेप येथे थोडासा कट करून घेतलेला आहे. तो चिकटवून घेणार आहे. अगदी मधोमध बॉक्सच्या आपल्याला तो चिकटवायचा आहे. चिकटवल्यानंतर त्याच्यावरचा कागद आपण काढून घेऊया. आता हा बॉक्स आपल्याला कोठे चिकटवायचा आहे ते बघूया. अशा प्रकारे टेप लावलेला हा मसाल्याचा बॉक्स आपण ड्रेसिंग टेबलच्या एक साइडला अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे मी तो चिकटवलेला आहे. आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया. हा बॉक्स तुम्हाला असा चिकटवायचा नसेल तर थोडासा गिफ्ट पेपर बाहेरून तुम्ही लावू शकता. याचा उपयोग आपण अशा प्रकारे केस विंचरल्यावरती जे केस गळलेले असतात ते ठेवण्यासाठी करणार आहोत. अशा प्रकारे केस ठेवण्यासाठी या बॉक्सचा वापर इथे आपण केलेला आहे. ज्यावेळेस हा बॉक्स पूर्ण भरला जाईल त्यावेळेस आपण हा बॉक्स असाच काढून तो फेकून देऊ शकतो. पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या हँड चॉपर साठी आहे. तुमच्या सुद्धा घरात असे हँड चॉपर असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. खूपच उपयोगी पडणारी ही ट्रिक आहे. आता या हँड चॉपरचं झाकण आपण काढून घेऊया. झाकण काढून आता याच्या आतमध्ये जे ब्लेड असतं त्याची धार निघून गेल्यानंतर त्याची धार कशा प्रकारे लावायची ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. असे हँड चॉपर ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यांचे ब्लेड खूप धारदार असतात. त्यामुळे कांदा टोमॅटो सहज कट होतो. पण जुने झाल्यानंतर ब्लेडची धार निघून जाते आणि कांदा व्यवस्थित कट होत नाही. पटकन कट सुद्धा होत नाही. त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे. आता त्याच्यासाठी मी मीठ घेतलेलं आहे. येथे मी खडे मीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे छोटं मीठ असेल तरी तुम्ही घेऊ शकता.
या खडे मीठाचे 3 चमचे आपल्याला आता या हँड चॉपरमध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही जर येथे छोटं मीठ वापरणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच चमच्याने 4 ते 5 चमचे मीठ घालावं लागेल, जेणेकरून ते व्यवस्थित फिरलं जाईल. आता इथे मी अशा प्रकारे तिन्ही ब्लेडच्या बाजूने 1-1 चमचा मिठाचा घालून घेतलेला आहे. आता याचं झाकण लावून आपण ज्याप्रमाणे कांदा बारीक कट करण्यासाठी हे असं ओढून घेतो, त्याप्रमाणे आपल्याला हे मीठ सुद्धा असं फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने मीठ आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. आता हे मीठ आपण याच्यामध्ये बारीक करून झाल्यानंतर त्याचं झाकण काढून घेऊया. आता याच्यातील हा ब्लेड आपण बाजूला काढून घेऊया आणि हे तुम्हाला मीठ दाखवते अशा पद्धतीने असं हे थोडं बारीक झालेलं आहे. जे मीठ अगोदर मोठं होतं ते आता अशा पद्धतीने याच्यामध्ये फिरवल्यामुळे थोडं बारीक झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच या ब्लेडला खूप छान धार लागली गेलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे हँड चॉपर जर असतील तर त्याची धार निघून गेलेली असेल तर मिठाचा असा वापर करून तुम्ही सुद्धा या ब्लेडला पुन्हा एकदा नव्यासारखी धार लावू शकता. आता अशा प्रकारे चॉपरच्या या ब्लेडला धार लावल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आता कांदा किंवा टोमॅटो तुम्हाला जे बारीक करायचं असेल ते करू शकता. त्यामुळे आता तुम्हाला कांदा जसा बारीक करायचा असेल तसा तुम्ही याच्यामध्ये आता करू शकता. पुढच्या टिपसाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. किचनमध्ये आपल्या कांदे नेहमी असतातच. या कांद्याचा काय उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे. आपल्याला आता हा कांदा कट करून घ्यायचा आहे. आता त्यासाठी येथे मी चाकू घेतलेला आहे. चाकूने आपल्याला मधोमध हा कांदा कट करून घ्यायचा आहे. याच्यातील अर्धाच कांदा इथे मी वापरणार आहे. तुम्हाला जर जास्त गरज पडणार असेल तर अख्खा कांदा सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता या अर्ध्या कांद्याच्या आपल्याला आणखीन काही फोडी कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने चाकूने येथे मी याच्या फोडी कट करून घेत आहे. या पद्धतीच्या फोडी आपल्याला कट करून घ्यायच्यात. अशा फोडी कट करून झाल्यानंतर याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने इथे मी सर्व पाकळ्या काढून घेत आहे. आता या कांद्याच्या पाकळ्यांचा कोठे आणि कसा वापर करायचा ते बघूया. त्यासाठी इथे मी आता मोठी सेफ्टी पिन घेतलेली आहे. या सेफ्टी पिनमध्ये आपल्याला या कांद्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात. या प्रकारे या कांद्याच्या पाकळ्या या सेफ्टी पिनमध्ये मी भरून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर अशी मोठी सेफ्टी पिन नसेल तर छोटी सेफ्टी पिन सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता त्यासाठी इथे मी एक छोटी सेफ्टी पिन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने या कांद्याच्या पाकळ्या भरून ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल सेफ्टी पिनमध्ये कांद्याच्या पाकळ्या भरल्यानंतर काय होणार, तर याचा काय उपयोग कोठे आणि कसा करायचा ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सुंदर असा याचा उपयोग आपण करणार आहोत. आता इथे तुम्हाला दाखवते किचनमध्ये हा फिल्टर लावलेला आहे. फिल्टरच्या पाठीमागे काही दिवस झाले एक पाल दिसायला लागलेली आहे. तर ही पाल घालवण्यासाठी या कांद्याचा उपयोग आज आपण करणार आहोत. ही जी सेफ्टी पिन आहे कांदा घातलेली ती आपण फिल्टरच्या बाजूला एक खिळा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने अडकवायची आहे. कांद्याला खूप स्ट्रॉंग असा वास असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाल या वासामुळे येत नाही. त्यासाठी कांद्याचा उपयोग तुम्ही पाल घालवण्यासाठी अशा पद्धतीने करू शकता. आता ही कांदा घातलेली जी छोटी सेफ्टी पिन आहे ती आपण किचनमधील खिडकीमध्ये आतल्या बाजूस या पद्धतीने ठेवायची आहे. खिडकीतून सुद्धा खूप पाली येत असतात, त्यामुळे तुमच्या सुद्धा किचनमध्ये किंवा घरामध्ये पाली झाल्या असतील तर त्या घालवण्यासाठी कांद्याचा असा उपयोग तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा.